Hare
तोवरी पुरे म्हणाल तोवरी ए हळू हळू ए धरे सांडा घाटे म्हणे सांडा घाटे म्हणे सांडा घाटे म्हणे सांडा घाटे म्हणे सांडा घाटे तेने नका भरो पोटे तेने नका भरो पोटे तुका भरो तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट आज भरी देतो पोट भरी आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तो ओ बार कुमारी जय विठोबा बार कुमारी हो बार कुमारी हो बार कुमारी हो बार कुमारी हो बार कुमारी हरिडो बार कुमारी जय जय विठो बार कुमारी विठो बार कुमारी विठो बार याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरे हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे म्हणालो तो वरे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरी म्हणालो तो वरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गंधेचा
साधलो पावन झालो चराचर मूलाग्रायमध्याय मूलमध्याग्रमूर्ते श्रीनाग्रमूलमध्याय नामापूर्णाग सांभवे आता हृदया फुले सोफाळुण्या भले वरी बसू पावली श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणालो तो बरे. प्रस्तुतीतला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबांच्या गाथ्यातील काल्या प्रकरण 4 चरणाचा अभंग. प्रथम चरणामध्ये महाराज तो अभंगच भगवंताच्या मुखामध्ये घातलाय आणि भगवंताच्या मुखामधून घालून भगवान काय म्हणतात. प्रथम चरणामध्ये आदेश करतात याल तरी यारे लागे. यायचं असेल तर माझ्या मागचे असा आदेश करतात. म्हणजे भगवान आम्ही तुमच्या माग येऊ आम्हाला काय देता. भगवान म्हणतात आज देतो पोट भरी पुरे मानालो तो वरी. एवढे देतो पोटभर देणार आणि मग देणार म्हणलं घाई झाली ना देख द्या म्हणले. परमात्म्याने विधी सांगितला तिसऱ्या चरणात हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला हा विधी सांगितला आणि शेवटच्या चरण निषेध सांगितला. तो का म्हणे सांडा घाटे ते नका गुरुपोटी आज देतो पोट भरी पुरे मानालो तो वरी. अभंगा संस्था बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात पेऱ्याने असा गुरुवर्य ब्रह्मविद ब्रह्म होते असणारी श्रोत्रिय ब्रह्मस्तु कृपाळू स्वामी निगमन महाराज मच्छिंद्र गडकर त्या गुरुदेवाने प्रारंभित केलेला हा अखंड सप्ताह वर्ष 46वी. आणि कोणती गोष्ट म्हटलं रे म्हटलं कोणतं कार्य निर्विघ्ने पार पाडायचं असेल वर्षाकाळी सरिता चढो लागे पंडू सुद्धा असा वाढ व्हायची असेल त्यांना संत महंतांची कृपा लागते. कोणतं कार्य कृपेश होत नसतं म्हणून सद्गुरू नगरदार महाराज गुरुनाम गुरु वाणू महाराज गुरुनाम गुरु भगवान बाबा वाणू महाराज आपल्या परिसरात असले किसनगिरी बाबा नवनाथ बाबा इकडे एकनाथ बाबा रतन बाबा बरे का आणि धोंडीराम बाबा त्यांच्या अगोदर धोंडीराम काम त्यांच्या प्रेरणे चालला. आता काही नाव हुकतीन चुकतीन लक्षामध्ये परंतु सर्व संत महंतांच्या कृपेने हे चालला सप्ताह. आणि सप्ताहामध्ये असणारे हे डाव्या बाजूला असणारे माऊली संतांचे मठाधिपती पहिले आमचे ज्येष्ठ गुरुवृंद असणारे विश्वांबर बाबा विश्वांबर बोले वेदांताचे सार बरं का ते वेदांतासारखं बोलायचे. आणि त्यांच्या आता गादीवर असणारे उद्धमर शास्त्री जे आहेत इकडे ब्रह्मांड संस्थांचे मठाधिपती असणारे रामेश्वर शास्त्री जे आहेत त्यांचंसुद्धा रामनवमीचा कार्यक्रम झाला. ते आहेत आनंदराव संस्था आहे वेदांत गुरुकुलम गुरुदेवाच्या कृपेने ती काढलेली आहे. आणि वाराणसी ते काय सरकार प्राप्त आहेत. त्यांचे असणारे ते संस्थापक अध्यापक संस्थापक आहेत आणि चालक बी आहेत. ते त्यांचे विद्यार्थी मंडळी आहे आणि संस्थांचे गायक वादक सर्व आहेत. भगत जगत सर्व आहे. आणि लक्षामध्ये येतं एका म्हणता भले दुजे सहजेची निंदिले. या ठिकाणी राजमाता आले त्याला कारण भिक्षुकाची ते केवळ जननी राजमातासुद्धा आल्या आहेत. त्या दिवशीसुद्धा याला होत्या कुठं मार्कडवाडीला. आणि लक्षात नव्हतं नाही ते नव्हतं ते नव्हतं आलं. विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक विठ्ठल पंढरीनाथ भगवान विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री तारादेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की मच्छिंद्रनाथ भगवान सद्गुरु निगमानंद महाराज श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत भगवान बाबा श्री संत बाळू मामा महाराज की जय विठ्ठल 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 ज्यांचे गावी केला वास त्याशी नसे उदास या हिवरापाडी गावामध्ये सद्गुरू असणारी बाळू मामा आणि त्यांच्या मेंढ्या इथं आल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांचा घोडा ब्रह्मामध्ये विलीन झाला आणि त्यांच्या ठिकाणी समाधी ते बाळू मामांना अश्वांना अभिवादन करतो. महाराज गावकऱ्यांचा एवढा उत्सव आहे कारण गावापासून 1 किलोमीटर तांदळ वस्ती आहे. त्या ठिकाणापासून त्यांच्या रांगोळी त्यांचा आदर त्यांनी रथ लावला बरं का. इतका उत्सव एवढा उत्सव की उत्सव माझा नाही गुरु स्वामी निगम महाराजांचा उत्सव. जयाची कामधेनु माहिताशी अप्राप्य काय बरं का गुरुदेवांचा. कारण पहिल्याच दिवशी पाऊस आला की भजन झालं पंगत झाली की पाऊस आला तरी गावकऱ्यांनी तसंच जोमाने वाढलं. संध्याकाळी कीर्तन करून मंदिरामध्ये घेतलं. रामनवमीला पुन्हा कार्यक्रम झाला पुन्हा संध्याकाळी पाऊस आला पुन्हा त्या जोशामध्ये गावकरी उठून सकाळी तुलंग पेटवणं काय चहा पाणी करणं काय असं योजना पडून दिलं नाही. म्हणून त्यांच्या सेवेला प्रणाम. बरेच कंपनी म्हणले महाराज लय लांब सप्ताह दिला सांगू का तुम्हाला जरी सप्ताह लांब असेल ते शरीर लांब आहेत गावन लांब आहेत मनाने जवळ आहेत. जवळ असणारी म्हणते टावर खाली नसते. पुरुषोत्तम महाराज सुद्धा इथे आले लक्षामध्ये. हे राजकर्ते कुंभाचं नाव घेत नसले राजकर्ते आले. कारण जास्त आता वेळ कमी आहे. सर्वांना अभिवादन करतो. सर्वच नाव घ्यायचं पात्रच आहेत पण सर्वांना एकदा अभिवादन करतो. कारण पुढे बहुत करणे आहे. काला करायचे जेवण करून परत आपल्या परतीला जायचे. गाड्या लागत नाहीत. राजकर्त्यांनी फोन करून जरा गाड्या बोलूया कमी जास्त म्हणजे मार्ग सुखरूप पोहोचते ना आमची. मस्के साहेब हां हे काय मस्के साहेब आहेत ना सांगितलं काय मी ऐकलं आवाज गेला तुमच्या विठाला विठाला महाराज मुलं असोत मुली असोत काय त्यांचा दोष. प्रतिवर्षी गाड्या सजायचे त्याच्यामध्ये जेवण आणायचे लेझिम काय फुगड्या काय असे खेळायचे मला. कारण ते प्रेम अंतरीचे धावे स्वभावे बाहेर आणि जेवण म्हणजे विचारूच नका सुग्रास असं जेवण द्यायचे. महाराज वायानं वजे तुमचं प्रेम आहे परमार्थामध्ये कोणतं कार्य केलं वायानं वजे आणि संसारात किती करा काही उपयोगाचं नाही. विढाला विढाला हा मुलगा यांना दान कर तुमच्या गावातर्फे तुमचे परिसर दान कर आणि तुम्ही या.
आपण दोन हाताने दिलं परमात्मा आपल्या अनंत हाताने देत असतो. विठाला गुरु स्वामी महाराजांची कृपा आहे, सर्वांना ज्ञात आहे. त्याच परिसरामध्ये कंपनी आहे. मी सुरुवातीला म्हणजे बाबा मला हे नको अरे का मला बोलता येत नाही. ते म्हणले काही बोला लोक भावनाक येते. मला म्हणता येत नाही महाराज. ते म्हणले 100 तुमचे गायक वादक आहेत ना, गाय 100 आहेत म्हणजे हाताचा कारण आरसा कशाले गायक वादक ही माझी नसून गुरुदेवांची कृपा आहे. चालती बोलती संस्थांची कीर्ती आहे. एक एका होणी बळी रे. म्हणून पुन्हा त्या गुरुदेवांना अभिवादन करतो आणि वक्ता तो वक्तानं श्रुत्या बिन तो अभिवादन करतो ना अभंगकडे बोलतो. विठाल अखिल ब्रह्मांड चालक मालक भगवान श्रीकृष्णाने सर्वाकडे पाहिलं आणि पेंद्या सुद्धा वाकुड्या सर्वाकडे चेहरा नजर फिरवली आणि तिच्या लक्षामध्ये आलं हे कुणाच्या मागे, कुणी धनाच्या मागे, कुणी पदाच्या मागे, अन्नाच्या मागे, म्हणजे कुणी कुणाच्या मागे. पण महाराज धन असू मान असू पद असू हे समाधानकारक. कारण कोणतं पद मोठं असू द्या ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. धन तुका म्हणे धन अशाश्वत हे जाण. म्हणून समाधानला काही कारक कोणताच पदार्थ नसल्यामुळे परमात्म्याने आदेश केला अभंगाचं प्रथम चरण. याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, यारे तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, यारे लागे, याला तरी यारे अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, अवघे माझ्या पोट भरी, आधी देतो पोट भरी. भगवान म्हणतो याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, सर्व माझ्या मागे या. आणि म्हणले महाराज त्याच्या मागे जर गेल्यानंतर तो सर्व देऊ शकतो का? सर्व गुण संपणे भगवंताची जाण. कोठे काही एक आहे एक नाही. परमात्मा ओत पोत भरला आहे किंवा त्याच्याकडे जे असतं ते देऊ शकतो. कारण सुखरूप आहे तुझा कोणी सांगा माझ्या सर्व सुखाचे आगर जनी मनी सारंगर सुखरूप तोच आहे. म्हणून आज येतो पोट भरी याल तरी याल तरी यारी लागली, अवघे माझ्या मागे मागे या. आणि म्हणले भगवान तुमच्या मागे येऊ आम्हाला देताना का अभंग दुसऱ्याचे आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, पुरे मना लतवारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट हे पुरे म्हणा लतवारी, पुरे म्हणा लतवारी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. भगवान म्हणतात आज देतो पोट भरी आणि पुरे म्हणाल तो वरी. अजून कोणाचं पोट भरलं का हो? कोणाचं पोट भरलं नाही. कारण राजा रावणला किती होत्या
संपत्ती होती पोट भरलं 80,000 बाग होतं पोट भरलं हे तृप्त अतृप्त नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी पुढे चुकली लाभ नाही पुढंच पाहतो तृप्त नाही. आणि भावाने आदेश केला आज देतो पोट भरी. सांगू तुम्हाला कारण ह्या मृत्यू लोकांमध्ये महाराज सुखच नाही बरं का. आणि यांनी पोट भरतच नाही. संसार दुःखमुळं चहूकडे विंगळ सुख नाही कोठे आल्या संसारी वाय हवरी होऊ नका. देह काळाचे धन कुबराचे तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणजे हे पोट भरण्याचे विषय नाही. त्याग शांती नंतर त्यागानेच पोट भरत. कालचे आचार्य आलते ना कालचे आचार्य भारतानंद महाराज त्यागी महाराज ब्रह्मवेत्ते माणसं. त्यांना जगाचं घेणं देणं ते मध्ये कळू आता न कळू पण सर्वांना कळ. उपजे ते नाशे नाशिलेचे पुनर्चे घट काय परिभ्रम गा ही त्यांनी उभी घेतली. कारण देहाच्या गावाल्या जलमूर्तीच्या सोळ्या ना म्हणून धनंजया जया परी. जो खाटावाला तो ताटला जाणारच सगळे जाणार आहेत फक्त कीर्तनकार सोडून. हो कीर्तनकार बी जाणार आहे कारण ह्याचे चालू ना. येथे नाही उरू आले अवतार यरते पामर जीव घेती यरते पामर जीव कीर्तिरा यरते पामर जीव नाही उरू आले अवतार यरते पामर जीव कीर्ती जते पामर जीवती जते पामर जीवती जीव कीर्ती. बरं का सात विक्षेप होतो तुम्हाला करायचं तुम्हाला गाववाले येत तुम्ही पण ते होतो. कोणीतरी बोलणार काहीतरी होणार तर थोडं करतो कीर्तन थोडासा वेळ द्यायचा. आता गाडीच फेल झाली तर काय करता येतं. थोडं जास्त वेळ नाही थोडं करून घेऊ. काय होतो महाराज येथे उरू नाही आले. जास्त लांब येत नाही. तू का म्हणे तूच खरं नाही ये रे बाबू का पसारा हे पसारा परमात्माच खरा आहे. आपण पसऱ्याच्या मागे तुम्ही असतो मी असतो पसारा आहे पसारा. कारण सत्य तू विठ्ठला का गादा जगदाकार. जे महापुरुष असतात ना ते काल काय बोलले जेने फक्त तुम्ही माळकरी व्हा खाऊ नका पिऊ नका भजन करा पूजन करा हा त्यांचा उद्देश. दुःखी अनेकाच्या दुःखी असे महापुरुष असतात. तर तुकोर म्हणतात दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्याच न पडी काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलच व्हावा. तुका म्हणे धन अशाश्वत ते जाण किंवा तुका म्हणे धन गोमासा ते समान अनेक प्रमाण आहेत. त्या वृत्तीचे ते महापुरुष आहे. आणि त्या महापुरुषाचे आपल्या गावात काल आले तिने आपलं मार्गदर्शन केलं. वाट द्यावी त्याच्या पुण्याने पार होती उपकारा गणित. म्हणून आज दे तू पोट भरी एक दृष्टांत सांगतो आणि पुढे चालतो. पोट कुणाचंच भरलं नाही. पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. ये 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 पेट से राव सिपाही ये पेट से मरते. ये पेट के खातर आदमी मुलूक मुलूक फिरते रे बाबा मुलूक मुलूक फिरते. ये पेट बड़ा मकान सबको लगा दिया धोखा. ये पेट बड़ा मकान सबको लगा दिया धोखा. लगा दिया धोखा. पेट बळा बाका सबको लगा दिया धोका. पोट एवढेच आहे बरं का सगळीची पळापळी.
पोटाबद्दल होतो पुढे चालतो. शिळी अशी शिळी. आणि एक राजाने असा पण केला की जो शिळ्या जोगून आणीन पोट भरून आणीन त्याला अर्ध राज्य. काय काय म्हणजे राजा म्हणजे ते इकडंच शिळ्यात जुगून आणायचे म्हणजे काय पोट भरून आणायचं. आपल्याकडे शिळी सोडली पूर्ण हिवरापाडच्या शिवारामध्ये फिरून आणली. आणि असं श्यामीने दिला राजा बसलेली भालदार चौबदार बसलेली आणि बा ती शिळी घेऊन आली. पण तसं द्यायचं नाही. मग परीक्षा घेऊन लगेच दारात आले की पुढे थोडा घास केला की 2-4 घास खाल्ली असती. त्याला वाटलं नाही जरा कमी झालं. मग का तिकडे देवलाली खडकी तिकडे कोणतं का पलीकडे घाटसळी हे इकडून पार उगून बोर फडी फेरफडी पारच फिरून आली पाड्यात खेळायचं होते. शिळी अशी आली का आणि दारात कानाटला शिळी अशी. लोक म्हणजे आता खात नाही म्हणलं कानाट लागली म्हणजे शिळी. दारात आणली 3-4-5 पानं खाल्ली. एवढी चारून आली फिरून ते धावत काय झालं तिला मग एक होता बहुश्रुत होता म्हणजे पुराण श्रवण केलेलं. त्यांनी ती शिळी घेतली आणि इथं नाही बांधली असती खडकीला खडकावा बांधली. असं दांडकं काढ असा घास दिला. शिळी पुढे तोडला म्हणलं की दानका इकडे दानका 4 पातांनी ठेपली काय पाता माझ्याकडे. दिवसभर तेच कारण अभ्यास तो का म्हणे. सकाळी 10 वाजले 6 वाजेपर्यंत आला दिवस ते दोन्ही पोट एका पोट असतात लागले कपाळी पुसळी. आता म्हणजे पिली काल तो एवढी फुगून सुद्धा 4-5 पानं खाल्ले. आज ते वारक्याची इज्जत गेली म्हणले. पिंडीच खायन सगळं नुसतं पिंडी पुढे केली की त्याला कारण काय ज्ञान अंकुश. कारण संसार दुःख मुळ कळर रांधल्या रोजय ते जेवणार ठाय होय तै तो ताटे साळून जाया परी तैसे संसार या समजता जाणी जाणता तो वैराग्य दौडता पाठी लागे. आज दे तू कुठं भरी हे कुठं भेटतंय. यम लाभाच्या परम लाभम तुका म्हणे आता लाभ नाही या प्रता. आत्मा लाभासारखे गोमोटे काही नके मुनी भोगविषयी की हरी खेची ना. म्हणून आज देतो पोटभरी पुरे मानालो तू असं ज्ञान म्हणले भगवान द्या ना आम्हाला. म्हणले त्याला ती घाई चालत नाही. विधिसन अभंगाचं 3रं हळूहळू चाला 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 हळूहळू चाला. हळूहळू चाला कोणी कोणाची न बोला. हळूहळू चाला कोणी कोणाची न बोला. देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी. हळूहळू चाला कोणी कोणाची न बोला. हळूहळू चाला कोणी कोणाची न बोला. देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी आज देतो पोट भरी. पोट भरी. भगवान हळूहळू चाला. हळूहळू ढाळे ढाळे कितून एके बळे मार्गाचे बळे निश्चित ठाके. परमार्थाला लागायला घाई करायची बरं का. आणि लागल्यानंतर घाई करायची नाही. लागायला घाई करायची. पण आपलं कसं आहे लागायला घाई नाही. मात्र झाला काय असे लहान पोरे मात्र झाला काय म्हणजे म्हातारपणी भक्ती करायची. म्हातारपणी भक्ती करून काळ याचा आज्ञा धारू माशी पाक पाकडिता तवये सरे म्हणून झोडो झोडोनी व्हायला आणि गे भक्तीची वाटे लाग जया धाम माझे. हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला. परमार्थ हा बोलण्याचा विषय नाही. मी नेहमी सांगत असतो झोपले गाव म्हणले हो आणि हो म्हणलं काय झोपलं
कळलंच नाही ना झाला म्हणे तो काहीच नाही. कारण परमार्थ बोलण्याचा विषय नाही. बोलण्याचा शब्द गुणकम आकाश गुण आहे त्याप्रमाणेच ना प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण उपमान अर्थ पण अनुपलब्धी आणि सगळ्या शब्द बहुसार उपकाराच्या राशी म्हटले तो शब्दातीत आहे. आणि जे मनवाचातीत तुझे स्वरूप मनवाचातीत तुझे स्वरूप मनवाचातीत तुझे स्वरूप मनवाचातीत तुझे स्वरूप मनोनिया माप भक्ती केली मनोनिया माप भक्ती केली भक्तीची आमापे मोदितो अनंता भक्तीची आमापे मोदितो महाराजांप्रमाणे मनोवाच्या तिथं तुझे स्वरूप पहिलं मनच नाही बरोबर आहे. मन हे वाव येर कल्पनेची साव बरं का म्हणे ना मन बुद्धी चित्त अहंकाराचे महाराज होते ना. महाराजांचं नाव काय त्याचे रात्री महाराज अर्जुन महाराज आलं लक्षात. ते मनावर आणि सगळं मनावर म्हणून आहे. सगळं मनावर कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही. कारण मनावर म्हणून मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण जेथ संसार चित्र उमटे तो मनरूपट फाटे मग सर्व आठवे प्रतिभाने कारण बंद मोक्ष हो. कुणी श्रीमंत नाही कुणी गरीब नाही फक्त मनानेच मोठं वाटतं मन. आणि वाचा तीत आहे आणि तो शब्दात आला तो वाच्य ठरेल आणि तो जड ठरेल. म्हणून परमात्मा हलू नाही चालू नाही सैरा वैरा बोलूच नाही मुखास्वादन वत बोलायचा विषय नाही. आणि बोलला समजून घे बडबडे तो का म्हणे मज कळते चाचणं बडबड बरोबर बोलण्याचा विषय म्हणजे हळूहळू चाला. कोणी कोणाशी बोलायचं नाही. वेद सुद्धा बोला नाही. वेद जाणून गेला पुढे मोनावला बसू नका बा वेदाशी काही कळलाच नाही. आणि जो बोलला असता तर शब्दात आला असता जड ठरला असता. विठाला विठाला विठला 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 ते म्हणले भगवान आम्हाला प्राप्त होईल पण काय करा अभंग शेवटचं. तू क्या मन सांडा घाटे ओ तू क्या मन सांडा घाटे ओ तू क्या मन सांडा घाटे ओ तू क्या मन सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे. घाटे म्हणजे घाट्या रोग असतो का हरभऱ्याला. हरभऱ्यावरून घाट
हरभरा दिसतो पण आत ठोस असतो घाटोर पाडल्यानंतर. तसं फक्त आपण दिसायला आहेत कसं आहेत आपण असायला आहेत आपण दिसायला का असायला आहेत असं आहे दिसायला नाहीत. तुम्ही दिसत आहेत का आता बघा साहेब तुम्ही दिसायला का असायला म्हणून पण तुम्ही दिसायला का असाल तुम्ही दिसतात का आहेत हा दिसता की नाही अहो दिसता की नाही तुम्ही आणि मग कसं म्हणजे असायला फक्त दिसत सांग आपलं कसं जास्त लांबी येत नाही मला डोक्यात माझ्या तुम्हाला घाई आम्हाला घाई सर्व घाई. जसं मृगजळ असतं ते दिसतं का असतं केव्हा सकाळी 6 वाजता हा राजकारते मग तुम्ही सांगू ते साहेबाला थोडस दोघांच्या विचारांमध्ये तुम्ही म्हणते महाराज आम्हाला काय भाव दिला नाही हो जसं सरपंचाला विचारलं गावाला विचारलं पुढे विचार सगळं विचारलं मग तुम्ही दिसाल का असं एवढं सांगा हा दिसायला असायला नाही आता नोकरीच लांबायला आवडून होतो. जसं मृगजळ सकाळी 6ला नाही संध्याकाळी 6ला नाही आणि दुपारी दिसला तरी त्या असून तसं जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ हे व्यवहारातलं मृगजळ खोटे ते स्वप्नातलं मृगजळ आपण खोट्यातले खोटे आहोत. ते कुठं कळते गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदे दर्शनी समाधान बैसता संता संगती कळू आले कमळापती आपली कोणीच नव्हती निश्चयाची ती दड झाला निश्चय तो का म्हणे तेच चिपळ. तसं मृगजळ सकाळी नाही संध्याकाळी नाही हो दिसतं तसे तुम्ही 100 वर्षापूर्वी होते का 100 वर्षापूर्वी माग पुढं माग नाही तर पुढं नाही तर मग आता आहेत का नाही आहेत 3 मत आहेत एकाला 2 पडे आणि एकाला 1च पड मग निवडून कोणता येतो 2 वाला मग तुम्ही आहेत का नाही तेवढं सांगा साहेब हसायला लागली हसून जिरतात काय खरी गोष्ट की नाही युक्तिवाद युक्तिवाद शास्त्रे तस्मा शास्त्रम प्रमाणंते कार्य हे आम्ही असे गबाळे जरी असलोत ना पण आम्ही शास्त्रात तज्ज्ञ दृष्टी त्या कालचे महापुरुष आणि महापुरुष काल महाराज आज 150 मुलं सांभाळतात 150 मुलं होळचे साहेब महाराज किती 150 मुलं आणि ब्रह्मचारी ते काय घेणं देणं नाही पण एकच जे आपला ठाव आहे हे सर्वांना सांग सुखी आहोत ते नाही आम्ही सुखी मना विठ्ठल महाराज इतक्या मुला शिकवतात हे दाढीवाले बाबा हे सुद्धा आळंदीला मुलं शिकवतात त्यांच्याजवळ 25 मुलं खाणं पिणं राहणं सांभाळतात आणि ते ब्रह्मचारी. तुम्हाला भावाच वर्ग जड जातं तुम्हाला सांगतो नुसतं म्हणलं का नाही लहान मोठा भाव काय करतो जाऊ द्या आपण मग भाव शिकव भाव शिकवतो शिक्षक होतो आणि शिक्षक मग ते खेड्यात राहत नाही ते बीडला राहतो आणि मग म्हणलं का नाही लहान मुलं शिक्षण होत नाही 7-8 गावात शिकते मग बीडला टाकायचे मग जाणं येणं मुलगा असू मुलगी असू भावाची सांभाळ त्याला जड जाते का नाही मग आता भावाची जड जाते मग हे कोणाची पण जगाच्या कल्याणा संतांची होती देव कष्ट होती परोपकार लोक त्यांना काय म्हणते त्यांना काय एवढं नाही ती मग तुम्ही फक्त व्यवहारातले तज्ज्ञ आहेत आम्ही त्यातले तज्ज्ञ आहेत. विठाला विठला 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 तुका म्हणे सांडा घाटी तेनी नका कोटी आज देतो पोट भरी पुरे म्हणालो तो रे माझी विठोबा रखो माझी बार खो माझी विठोबा रखो माझी विठोबा रखो माझी विठोबा रखो गुरुजी महाराज म्हणायचे अभंगाचा भावार्थ झाला की सम म्हणायचे आता पहिला अंक झाला आता दुसऱ्या अंकाला सुरुवात चरित्र ते उच्चारावे केले देवे
गोकुळी काय चर्चा केलं परमात्मा गोकुळामध्ये रांगत रंगणी त्वरित लोणी धावणी धरित गवळणी बांधित चरणी देती गारणी यशोदे साधनी काही दूध भक्षणी समान दिले नवल केल साधनी कृष्णा आडवा आडवा परतून मागे धावा कृष्णा आडवा आडवा रांगत रंगणी चोरीत लोणी कारण जगाचा अधिष्ठान आहे जेणे विश्व निर्मिले त्यापासून सकळ महिमंडळ झाले ते रांगायला लागले नवल केवडी केवडी नकळे कानोबाचे कोळी परमात्मा रांगायचा पण रांगायचा कसा तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्यानी रांगत रंगनी रंगनाथ दोम्या देखील आसये अरंगनी रंगनाथ दोम्या देखील आसये गवळणच्या स्वांती सांगे आले कृष्णाच्या मागे याने याने ओ श्रीरंगे नवनीत माझे बसले नवनीत माझे बसले तळवे तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ दोम्या देखील आसये अरंगनी रंगनाथ दोम्या देखील आसये दोम्या देखील आसये दोम्या देखील आसये तळवेत हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत मूल म्हणजे फुलं असत निरागस ते रांगायला लागलं की आनंद होतो आणि म्हातारा रांगायला लागल्यावर म्हाताऱ्याला आनंद होत नाही किळस होती किळस ते कधी जाईल बस परमात्मा रांगत रांगत गेला आणि रांगत गेल्यानंतर महाराज ते एकदम यशोदा म्हणती पाहिलेली काना कुठे लाला कुठे प्रत्येकाला विचार काव माझं पोरगं पाहिलं का माझं पोरगं पाहिलं का कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा ग माझा कृष्ण देखील का कुणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखील का कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखील का कुणीतरी सांगा गे माझा काना पाहिला का कुणीतरी सांगा सारवित होते तूल अंगणी रांगत आले होते सारवित तूल कैसी भूल पडेली होते सारवित तूल कैसी भूल पडेली कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा ग कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा गे माझा कृष्ण देखील का कुणीतरी सांगा गे माझा काना पाहिला का कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा गे कुणीतरी सांगा गे प्रत्येकाला विचार काव माझा कन्या पाहिला का लाला पाहिला का अगं म्हणले वयाच्या 60वर चाला तुला आणि ते सांभाळणं हवं ना काय करत होती करी सारीत होते चूल अंगणी आले मूल भूल पडले म्हणजे आणि कन्या नजर चुकून यमुनेच्या काठाला गेले आणि परमात्म्याने माती खाल्ली बरं का मग परमात्म्याने माती का खाल्ली की परमात्मा सत्वगुण विग्रह आहे आणि त्याच्या लक्षामध्ये आलं ते सर्वज्ञ आहे त्याला त्रिकाळ ज्ञान आहे पुढे ब्रह्मदेव गाई वस्त्र चोरून नेणार आपला प्रतिष्ठी निर्माण करायची म्हणून परमात्म्याने रजगुण परमात्म्याची माती खाली परमात्म्या दुसरा असा भाव आहे पेंद्या सुदाम्या पुढे आपण खेळताना असं राजकुटीत येईल ते अपमान सहन व्हायचं नाही म्हणून पृथ्वी क्षमा आहे म्हणून परमात्म्याने माती खाल्ली. कारण त्या ठिकाणी अनंत ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदाघरी प्रत्येक जीव संत चरण राजाची अपेक्षा करायची का संत चरण लागत असं वासनेचे बीज जळून जाय म्हणून परमात्म्याने त्या जीवा करता माती खाली असे लय भाव काढता येते पण भाव काढे सगळा बेभाव होईल बस परमात्म्याने माती खाली भावकीने पाहिली भावकीने सांगला आई गाई नाही खाल्ली गमी माती आई गाई नाही खाल्ली गमी माती बैराम दादा हो बैराम दादा खोट बोलतो बैराम दादा खोट बोलतो हे तो कुभांड मदमरी हो हे तो कुभांड मदमरी नाही खाली गमी माती आई गाई नाही खाली गमी माती
की दादा म्हणतो आई यांनी माती खाल्ली. भाऊ म्हणतो, आई बैराम दादा खोटं बोलतो, तोही माझा पक्षी पाहते. लोक म्हणते नाही नाही आता लय बेकार आहे, म्हणजे पहिले चांगलं होतं. आता पहिले होत चांगलं का आता चांगलं सांगा बरं साहेब? हा पहिले चांगलं होतं. महाभारत पाहावर पावंडे म्हणले फक्त 5च गावात द्या आम्हाला. बरं दिलं का ते? सुईच्या टोका एवढी बसून देणार नाही म्हणजे. होतं कोणाचे अधिकारी तरी दिले नाही. सगळे मेले पण नाही दिले. मागं तसं होतं, आता तसं आहे, पुढं तसं आहे. फरक एकच आहे, जशी वृत्ती तशी कृती, जशी दृष्टी तशी सृष्टी. चोट्ट्याला काय वाटतं सगळे तसलेच, सगळे तसे नसते. तुझं मन तसं मन. म्हणून हा सुद्धा त्या तोला मोलाचे महात्मे महापुरुष आहे. जसे ज्ञानोबा तुकोर आहे, त्या तोला पोलाचे संत म्हणत आहेत. हर गावामध्ये पतिवर्ता माऊली आहे, हर गावामध्ये एक सत्पुरुष आहे आणि त्यांच्याच पुण्याने ते गाव तरतं. ज्या दिवशी ते संपन्न सत्पुरुषां पतिवर्ता माऊली त्या दिवशी खिलारी होणार. खिलारी म्हणून लोक हे तसे तुझी दृष्टी तशी. आप आपणा शोधून पाय विवेक नांदे त्याच्या सेवे म्हणून आपल्या दृष्टी सांभाळा. आपली कृती तशी कृती असते. म्हणून आज सुद्धा तसंच आहे. विठाला विठला 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 भाग्य आपण सौभाग्यवान आहोत बरं का. कारण भाऊ बाबाबद्दल, महाराजाबद्दल, नगद नारायणबद्दल, इकडे किसन असतील, यकणन बाबा असतील, वर्तमान रतन बाबा असतील, नॉन बाबा असतील, आलं लक्षामध्ये. यांच्या कालामध्ये किंवा ह्या संत महंताच्या नंतर आपण जन्माला आलो. वाट द्यावी त्याच्या पुण्याने पार होती उपकारा गणित. आता एवढं वैभव हे आमचं नाही, असं करायची काही गरज नाही. हे सगळं गुरुदेवांचं आहे. काही मुलं म्हणतात हे कमवलं ते कमवलं ते कमवलं. अरे तसं नको म्हणू, आता नाही सांगत. लक्षामध्ये आई वडिलाची महती त्या मुलांनी वाढावी, शिष्यानी महती गुरुची वाढावी आणि पत्नीने पतीची महती वाढावी. पतीच्या माता अनुसरोणी पतिवर्ता आणायची आत्मीयता भेटीची गा. म्हणून ती भावकी सांगायला आली. आणि मग आकर महाराज तिने काय केलं, अशी कानाला धरलं, काठी उगारली आणि उगारलं. तिला 14 म्हणून दाखवली. आणि दाखवल्यानंतर तिने विचार केला की हे किती विशेष गुण पुरुष आहे. तैसे विचारता निरसले प्रपंच सांडवले तत्वता तुले ज्ञानी असे. तिच्या परमात्मा लक्षामध्ये आलं, आईचा भाव सोगुण भाव राहणार नाही, निर्गुण भावात जाईन. पण पुन्हा परमात्मा छोटा झाला आणि रांगायला लागला. विठाला विठला 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 विठला. आणि मग सगळं प्यांद्या असू द्या वापुड्या. अरे तुम्हाला दूध आवडत नाही का, दही आवडत नाही का? म्हणजे द्यावा, सगळं आवडतं म्हणजे. पण नुसतं म्हातारीला तूप म्हणलं की म्हातारी चूपच म्हणते म्हणजे. परमात्म्याने संघटना तयार केली, संघटना बॉस झाले आणि काय म्हणतात, याल तरी यारी लागी अवघे माझ्या मागे मागे. मग घर पाहुणे कांताचे लोदा भक्तीची परमात्मा चोऱ्या करायच्या. कायच्या दही दूध तूप लोणी परमात्मा त्यांना खाऊ घालायचा. आणि मग गवळी म्हणायच्या सगळ्या कड्या तशाच आहेत, त्यातला माल संपवतो कसा काय. मग परमात्मा उत्तम या गवळीच्या घरी गेले, दही खाल्लं, तूप खाल्लं, लोणी खाल्लं आणि पूर्ण ती गवळीने असणारी ती दुधाने पार्टी घातली. गवळी म्हणती काय अभंगाचं, पाहती गवळणी गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी गवळणी पाहती गवळणी. हे गवती पालती दुधानी गवती पालती दुधानी दुधानी
पालत ही ध्वनी म्हणती नंदाच्या पोरे आज चोरी केली खरी त्या विनाशी दुसरी आयशी त्यांच्या लक्षामध्ये आलं आणि मग त्या गोष्ट जमून आल्या आणि ससाने शोधे त्याला काही सांग म्हणजे काय झालं माझं पोरग तर म्हणली एवढं आहे ते कशाला त्वऱ्या करीन माझ्या घरी काय कमी आहे 5 वर्षाचे बाळ माझे अंगणी खेळ खेळ का लटकाच घेता गे गोकुळच्या नारी काय सांगता घराने गोकुळच्या नारी ते सांगितलं की माझं 5 वर्ष बाळे अंगणात खेळते तुम्ही आळ घेता उलट तीच म्हणते लपून याचा भावरागी आळ घेता सारंग धरागी 12 घरच्या 12 तुम्ही चोरापाडीच्या नाही तुम्ही 12 घरच्या आणि तुम्हीच माझ्या पोराची काय करता चेष्टा करता आळ घेता यशोदे कृष्णाला सांगाले गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे आवघ्या मिलोनी गवळणी दात होत्या मथुरे वातारी उभा कृष्ण मुरारी गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे राहावे का सगळ्या मिळाल्या एक वाक्य बोलतो शांतप्रभू एकनाथ महाराजांचे वंशज असणारे महाराज दिवाकर महाराज त्यांचं आगमन झालेलं आहे कारण गुरुवर स्वामी निगम महाराज पैठणकर यांची आई नांदिवलीकरांची आहे आणि महाराज आतापासून इथपर्यंत त्यांच्या घरी सप्तमीला जेवायला जात असत आणि आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जातो आणि त्यांचं त्या पत्रिकेवर नाव असतं की उपस्थिती म्हणून नाथ महाराज आपलं आगमन झालं आहे विठाला विठाला विठला 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 गोकुळी राहावे की जावी सगळ्या जमून आल्या आणि घराने आयशी ऐकता घराणी यशोदा नेहमी आली पाणी कण्या तू आता इथं राहू नको तू आता बाबा घोंगडी घेवोनी पाय बाबा घोंगडी घेवोनी पाय संगे गोपाळ घेऊनी पायी वृंदावनी आले रवलाई वेणुवादविला सुस्वरे बाई बाबा घोंगडी घेवोनी पाय बाबा घोंगडी घेवोनी आता रांगतानी झालं आधा गोदराखाली रानामध्ये गेले वातावरण पाणी खेळ मांडला अबक दुबक दिबक पारा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पारा त्रिगुण खेळ मांडू खेळ बिट्टी दांडू पोरा खेळ बिट्टी दांडू खेळ बिट्टी दांडू पोरा खेळ बिट्टी दांडू अबक दुबक दिबक अबक दुबक दिबक पारा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक दिबक पारा त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ असा खेळ मांडला खाली आबक दुबक तिबक खेळ मांड अजून काय खेळ हो किती करशील रे कुरघोडी किती करशील रे कुरघोडी कानोबा खेडाव जाऊ नको रडी कानोबा खेडाव जाऊ नको रडी कानोबा खेडाव जाऊ नको रडी आलं तुझ्यावरी राज कशी नाही तुला लाज आलं तुझ्यावरी राज कशी नाही तुला लाज किती करशील रे कुरघोडी कानोबा खेळडाव जाऊ नको रडी कानोबा
हरवली खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरवली खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरवली हमामा पोरा हमामा डुमडी वाजे न मामा, हमामा पोरा हमामा डुमडी वाजे, डुमडी वाजे न मामा, वाजे घमामा ए डुमडी वाजे न मामा, घुमरे वाजे ए हमामा पोरा हमामा डुमडी वाजे न मामा, हमामा पोरा हमामा डुमडी वाजे न मामा, डुमडी वाजे न मामा, डुमडी वाजे न मामा. आपण जो खेळ बसतो ना सगळा खेळ खोंड होईल आल्याच्या पुढे आपल्याला जायचंय काय राजकीय घाई आहे आपल्याला घाई आहे तो का म्हणे आता खेळ मोडा वापरता खांदी भार पोटी काय खेळायचे सो परमात्म्याने गोपाळ जवळ केले आणि 3 प्रकारचा काला केला लय भाताचा काला केला हरमाचा खिचडी काला आणि जीवसाचा काला केला तो काला परमात्म्याने यमुनेच्या तिरा केला तोच काला ज्ञानवणी चंद्रभागेच्या एकच टाळी झाली, 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 टाळी वाजवा. टाळी झाली, 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 टाळी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा राजा गोपाळाची लाया वाटी, माझा राजा गोपाळाची लाया वाटी, गोपाळाची लाया वाटी, गोपाळाची लाया वाटी. एकदा त्यांचं भजन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. गुरुवरे स्वामी महाराजांची कृपा आशीर्वादाने आणि गावकऱ्याच्या सहकार्याने आखंडार सप्ताह आज ती सांगता होत आहे. सांगत आहे म्हणजे झालीच आणि ते एकदम सुंदर झाले. मी दोनदा म्हटलं 2 वेळेस पाऊस आला पण तेवढ्याच जोमाने गावकरी उठले तितक्याच जोमाने याला जीव घातलं. रोज तुला गरम पाणी दिलं रोज चहा दिला असं कुठे कमी पडे नाही म्हणून धन्य माता पिता तयार आणि एवढ्या भागले नाही. पुन्हा रात्री आलते ते मुकादम आलते माझ्याकडे रात्री म्हणले महाराज तुमचे नारळ किती गेले म्हणजे 7-8 गेलेत म्हणले 30 वर्ष खाली म्हणले वाटतं 54वा आहे म्हणलं 13 येऊन बसले होते तिथं येऊन पण तितक्यामध्ये काय झालं त्यांचं आता ते सांगायचं की काय झालं नाही सांगायला नको नको म्हणते महाराज ते असं म्हटलं एवढा सत्य करून महाराज हाते पहिला झाला 2005 मध्ये आणि आता माझा नाही महाराजाचाच आहे आपलं काय मी फक्त आहे ते कसं ओढतो आणि ती सुद्धा बुद्धी तेच देते दादा बुद्धी योग तेच म्हणून देतात ते म्हणजे अजून एक आम्हाला करायचं असं त्यांच्या डोक्यात आले बसले पुढे येऊन पण सांगू का पुढचं पण म्हणलं सांगायला हरकत नाही काल सुद्धा ते महापुरुष आले ते म्हणले तुम्ही एवढा खर्च करता खातात पितात असे राडे करतात ते कमी करा ना काय म्हणले कमी करा म्हणले माळकरी व्हा आणि मग तसं म्हणल्यानंतर त्या महापुरुषाच्या वाणीला तोच असतो जवळजवळ का 35 झाली 35-40 झाले का कारण माळकरी झाले का मी म्हणलं बाबा तुमच्या हाताने घाला म्हणले महाराज मी नाही माळ घालणार कारण माझी पाठ फिरली की यांनी माळ काढली बरं मग त्यांनी काय केलं मला पुढे केलं वर्षातून 2-3 बार माझं येणं होतं सरपंच बरोबर आहे का चांगलं आहे का असं विचारणं हत्ती की बाबा साहेब म्हणून असणारी सहकार्य माळकरी व्हा कारण तुम्ही सुखी तर आम्ही सुखी तुम्ही श्रीमंत तर आम्ही श्रीमंत
तुम्ही भांकास तर आम्ही भांकास, आमचा एकच विषय आहे काय, त्यांच्याकडे काय नाही तर आपल्याकडे येणार आहे. पण तुम्ही श्रीमंत असाल तर आम्ही सुद्धा श्रीमंत असू शकतो, आहेतच. म्हणून तुम्ही माळकरी व्हा. आणि म्हणजे करून उपयोग काय, रोज जर खुरपून काढलं शेती, तण काढलं तरी उगतं, नाहीच काढलं कसं होईल सांगा बरं, तुम्ही सांगा. तुमची सांग करायची त्या ज्वारी असोबत त्या पिकाच्या वर जर खुरपण करून जर वर चढतंय तर नाहीच केलं कसं होणार. जर भजन पूजन करून तरी एवढे नाही चाललं काय होणार. संग महाराजा भाषेत पाकिस्तान हिंदुस्थानात फिरवलं. म्हणून करायचं असते. त्या काळात होते, रामराज्यात होते, पांडव काळात होते आणि आज सुद्धा आहेत. पण सद्बुद्धी थेकुटी म्हणून हे केलंच पाहिजे, सोडून चालत नसते. मी तुम्हाला घ्या असं म्हणत नाही बरं का, तुम्ही ह्या पुढे आरती सांगाल तुम्हाला. फक्त प्रेम असू द्या आणि लक्षात. आणि पैसा पैसा गहू नाही, सत्कर्मी वय घालावी तुमची कीर्ती. इथं नाही, प्रत्येकाने होरापाणी सप्ताह केला, होरापाणी सप्ताह केला. आणि संस्कार लहान मुलं होतात बरं का. सत्वर उच्चार प्रल्हाद मला उद्धवला कृष्ण. म्हणून वायान वजे भजन पूजन हे माता माऊलीच्या गर्भावर परिणाम होतो आणि सात्विक मुले जन्माला येतात. काय म्हणतात, पोहरच ऐकत नाहीत, पोहरच ऐकत नाही. सांगा मुकादम सांगणारे लायकीचे नसते. हे तर असं करते तर काय सांगतील, हे तुला ते काय सांगतील. हे तर वडले जे जे करते त्या नाम धर्म ठेवती हे अनुसामान्य सफळ हे देता श्रेष्ठ तत्त देव तोरो जना. म्हणून आताचे राजकारते सगळे घरातले कार्यकर्ते पुढचे अवलंबून असतात. तुम्ही आजचे पुढचे कार्यकर्ते ना, माळकरी व्हा आणि निष्ठेने चला, पाच तुम्हाला गुरुदासुरा आहेच. खाणं पिणं म्हणजे का, महाराज काढलं म्हणले दूध प्या, ते नाव सांगत नाही महाराजांनी. सरस सकट नाव घेतले, जेवढे पदार्थ आहेत ना ते असले असले सगळेच. मी सांग वाया वाणी शिने लहान त्या महापुरुषाचा ऐका. आणि आली मुखावाटे अमृत वचने उतिरिताना येणे जन्मी. आमचं काल साधू पुरुष आले भारतात महाराज, आमचे नाम सप्त सार्थक झालं, सार्थक झालं. दर्शनी पुरुष पुण्य पुरुष पाप ताप दैन्य जाय उठावटी झाल्या भेटी हरिदासाची. हे चालतं बोलतं तुकोबऱ्यासारखं न व्यक्ती महत्व आहे. अशीच त्या परिसरामध्ये पहिल्या दिवशी रत्नबाबा म्हणले तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. आणि काय कमी पडले सांगावर, खायचं कमी नाही, राहायचं कमी नाही, पैसे कमी आहेत का, पैसे भरपूर आहेत ना. आणि पैसे भरपूर म्हणून पुढा सप्ताह घ्यायचा म्हणते. आणि जर हे पैसे ठेवले तर तुमची वाढत होणार. हे पैसे गुंतून टाकायचे पुढे सप्ताह करतात. म्हणजे तुम्हाला मग तुम्ही झोलणार नाही. जास्त लांबीत नाही, प्रेमाने बोललो. आणि तुम्ही काल पुढे आले म्हणून बोललो, मला ते काय बोल होय. तुम्ही तो विषय काढ म्हणून तुम्ही आज माळकरी व्हा आणि जीवनात सार्थक करून. जर तुम्ही हा सुद्धा सत्वशुद्धी पण तुम्ही पदाधिकारी असून बी काय घेतलं बरं. लय पदाधिकारी मोठा झाला मग गुळच कर, त्याला नदीला जाळते का माडी जाळते, बांगल्या नदीला. जास्त लांबायची गरज नाही महाराज. हे गौण आहे. आचारो परमो धर्म हा माळी घाला आई वडला माना. संस्कार चांगले जा, संस्काराचे ज्ञान आहे ना आपो शिबिर नारायण. जास्त लांबीत नाही म्हणून नाम सप्ताह केला. याची जाणून ठेवा, आपल्यामुळं संस्कार घाला. आणि आमच्या ह्यावर्षी प्रत्येक वर्ष नसतं पण ह्यावर्षी संस्थांना काहीच नाही केलं. 4-5 जण आले खालीच निघून. मग काहीतरी एक आलंब ठेवलं ना, म्हणजे 500 रुपये काय घेऊन म्हटलं तुम्ही. पण ते काहीतरी असावा म्हणून 500 फी ठेवली आहे. खाणं सकाळी नाश्ता राहणार, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, सगळी सोय करणार आहे. त्यांना जे गायक वादक हरिपाठ संस्काराचे कथा सांगणार, पुराण कथा इतिहास कथा सांगणार, त्या मुलावर संस्कार करणार. म्हणून सर्वांनी ती हरिभक्त गणेश महाराज यांच्याकडची नोंद करा आणि लक्षामध्ये. म्हणून झालेली सेवा
गुरु स्वामी महाराज चरणी समज करतो ज्ञात आज संत महंतांच्या चरणी समज करतो करबिडी ते शिकिडीकडे वाकुडी करणीचे देव जाणे ज्ञानेश्वर विठ्ठलचे शिंकलावियले दुरे होतो तिघाचे वरी तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे वातीच्या दारा रे दोहीच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे कामल हाती टोका अधिक गुन्हे लोका वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे कंडे धरला कृष्ण मध्ये अवघाजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णविका संभ्रम वागोलिया ब्रह्मादिका उत्तम लोकाचा काला वाटो एकमेका वैष्णवदिका संभ्रम मध्ये भूमंडळे आगे बळी गरगारे काला वाटो एकमेका वैष्णवदिका संभ्रम कोडे वेडे वाकुडे उतरे करा क्षमापराध महाराज तुम्ही नाही उच्चारिता अधिकार म्या तुला करा क्षमापराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील आता उठायचे म्हणा येथे नाही नारायण हा सुरवाळीकपणे येथे सापडलेले आता उठायचे म्हणा येथे नाही नारायण हा तुका म्हणे भोगलेला निवारला लावा आता उठायचे म्हणा येथे नाही नारायण करोनी आरती कंटा पाणी ओवाळते आज पुराणे नवस धन्य काळ हा दिवस पहा पाहावो सकळा पुण्यवंत बिंबा आज पुराणे नवस धन्य काळ हा दिवस हा तुका वाये डाळे उभा संतो करवर आज पुराणे नवस धन्य काळ हा दिवस प्रेम आरती गोविंदाचे गोवाळते धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन प्रौढाने मुक्ता वाळते परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन एवढे राहिले धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन आयुष्याचा विटेवरी उभा वामंग रुक्माई पुनरिकाच वेणी कर्म मालिका चरणेवाय भीमाऊनरी हे देव जे पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जलगा तुळसी माला गजो नकटे कासे पितांबर कसला देव सुरवरणी देवीचे गडान मानून पुढे उभा हे देव जे पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जलगा आचार्य कार्तिक भक्त देव साधुरे चंद्रभाग्य मजनानी दर्शन रामत मुक्ती केशव नाम देव भगवान हे देव जे पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पायी जलगा आरती नागराजा महाकैवल्य तेजा देव मनोविदला माला आरती नागराजा लोकले नारदी वितरणे नदी गोव्या अवतार पांडुरंगा नाव ठेवले नाने आरती नागराजा महाकैवल्य तेजा देव मनोविदला माला आरती नागराजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्माची राम नारायण चरणी मस्तक ठेवले आरती नागराजा महाकैवल्य तेजा देव मनोविदला माला आरती नागराजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा देवानंद आई दाखव्यामा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले दैस धोबारी आ बंगर पिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा देवानंद आई दाखव्यामा आरती तुकारामा हे ब्रह्मा तुकाचार्य मनोरामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा देवानंद आई दाखव्यामा आरती तुकारामा आरती एकनाथ महाराज समर्थ गुरुदेव जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ नामधार वेद संसार सुखनाचे आरती एकनाथ महाराजा समर्थ गुरुदेव जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ एकनाथ नाम घेता आनंद गोपालदासा धन्य पुरेगुंडात आरती एकनाथ महाराजा समर्थ गुरुदेव जगद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथ आरती निगमानंद स्वामी सद्गुरु समर्था आरती निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था भक्ता माझे
जगाचे वंद्य ब्रह्मा रूपमचिंतनाचा आरते निगमानंद बाबा आरते निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम घेता मोक्ष लागला हाता निगमानंद नाम घेता मोक्ष लागला हाता भक्त जीवन मुक्त झाले भक्त जीवन मुक्त झाले चरणी ठेवूया माता आरते निगमानंद बाबा आरते निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम थोर निमाला पापाचा भार निगमानंद नाम थोर निमाला पापाचा भार तारिले भाविक तारिले भक्त तारिले भाविक तारिले भक्त वंदो सद्गुरु या नाथा आरते निगमानंद बाबा आरते निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम कीर्ती अवघी दुम दुमली धरती निगमानंद नाम कीर्ती अवघी दुम दुमली धरती ब्रह्ममय जग झाले ब्रह्ममय जग झाले कृपा करी सच्चिदानंदा आरते निगमानंद बाबा आरते निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध निगमानंद नाम बोध आत्मानंदाचा शोध उदरी आपल्या उदरी दासा उदरी आपल्या उदरी दास दीन दुबळ्याचा नाथा आरते निगमानंद बाबा आरते निगमानंद बाबा स्वामी सद्गुरु समर्था घाली लोटांगण वंदन चरण डोळ्याने पाहिलं रूप प्रेमीला लिंगण आनंद होईना भाविवारी मागणे तक तुझा प्रती आहे पाय या संसासनी हेच मज देई तुझे काही न मागो देवा का मने आता उदार तो होई मजा देवी पायी संता या संसासनी रवी हेच मज दे आणि का तुझे आयन मागो देवा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम वाट जावे दोरोनी आता शेष घेऊन जाईल तुमचे झाले भोजन आज झालो एक सवा तुम्हाला शेष घेऊन जाईल तुमचे झाले भोजन आ तुका म्हणे चित्त करुणे राहिलो निवास शेष घेऊन जाईल तुमचे झाले भोजन तुकाराम 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 कुंडली विठ्ठल